हॅलो यूट्यूबकर. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असतं. सोमवारी संकष्टी आहे, हो ना. तर संकष्टीसाठी नैवेद्य. तर आज मी नैवेद्याचं ताट करून तुम्हाला दाखवणार आहे. तर अगदी साधं, म्हणजे कांदा लसूण नाही, कांदा लसूण विरहित असं हे जेवणाची थाळी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. फक्त भाजी, आमटी, आमटी नाही, वरण, एकदम शुद्ध वरण, डाळीचं वरण, भात, भाजी, वाटाण्याची भाजी आणि काकडीची कोशिंबीर आणि शिरा. आपल्याला नैवेद्याचा शिरा करायचा नाही, तो मग आपल्याला सवा वाटी वगैरे सगळा घ्यावा लागेल. साधा गोड शिरा, कारण मी मोदक नाही करणार आहे, मोदक बाहेरून आणणार आहे आणि तो नैवेद्याचं ताट तुम्हाला करून दाखवते. चला तर किचन मध्ये. वाटाण्याची भाजी, हे बघा, ओले वाटाणे घेतलेत, ते हळद आणखी मीठ घालून शिजवून घेतले आहेत. वाटाणे, त्याला कांदा नाही, लसूण नाही, काही नाही. आणि त्याला लागणारा हा मिरी ही मी वाटून घेतलेली आहे. मिरी लागणार आहे. नंतर लाल तिखट लागणार आहे, हळद लागणार आहे, राई आणि जिरं दोन्ही एकत्र घेतलंय हे फोडणीला, कढीपत्ता लागणार, तेल, आणखीन हिंग आणि वरून लागणार खोबरं आणि कोथिंबीर. एवढी ही भाजी आहे. बाकी त्याला कांदा लसूण काही नाही. आपल्याला गणपतीसाठी नैवेद्य करायचा आहे. हे बघा, भांड तापलंय, आपल्याला तेल घालायचंय, 1 2 3 चमचे. तेल गरम झालं, तेल घातलंय, तेल गरम झालं की राई आणि जिरं एकच थोडं थोडं घ्यायचं, म्हणून मी थोड्याच भांड्यात घेतलेलं आहे, कारण भाजी थोडी आहे आपली, म्हणून थोडंच घेतलं. जरा तापू दे. तेल तापलं की हे बघा, जिरं आणि हे दोन्ही टाकूया. ते तडतडलं की हिंग टाकूया. हा बघा, हिंग टाकला की कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता जरा चुरून टाकूया. आणि मग हे वाटाणे टाकूया. आता हे लाल तिखट, अगदी लाल तिखट आहे आपलं. लाल तिखट 2 चमचेच टाकते, 2 आणि थोडस टाकते, कारण आपल्याला ही मिरी टाकायची. आपल्याला मिरी पावडर नाही टाकायची, आपल्याला बाहेर पण मिळते, पण ही मी मिरी कुटून घेतलेली आहे. मिरी टाकायची. ही बघा, एवढी एवढी मिरी, त्या मिरीचा स्वाद वेगळा येतो. आणि हळद, आणि हे थोडा वेळ शिजू द्या. आणि वाटाणे शिजलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही या भाजीला. बघा, झालीये. आता ह्याला लागणार थोडं हाताने मीठ. हे बघा, मीठ, भाजी थोडी आहे ना, थोडंच टाकायचं मीठ. जरा मसाला शिजू दे. हे बघा, वाटाणे चांगले शिजलेत, हे बघा झालेत. आता ही थोडी कोथिंबीर घालते आणि हे खोबरं घालते. ही झाली आपली भाजी तयार. ही बघा, उसळ म्हणजे वाटाण्याची उसळ, सुकी भाजी, कांदा लसूण विरहित. हे बघा, भाजी तयार झाली आहे. हे बघा, सुकी भाजी झाली आहे चांगली. आणि वरण पण मी करून ठेवलंय, म्हणजे अगदी साधं सोपं, म्हणजे डाळ शिजवून घेतली आणि त्यात हिंग घातलाय, बाकी काही घातलं नाही, नुसतं साधं वरण, गोड वरण. हे वरण मी तयार करून घेतलंय. हे वरण आहे, ही भाजी तयार आहे. आता तुम्हाला मी गोड शिरा कसा करायचा ते दाखवते. शिरा बनवत आहे. त्याला लागणारं साहित्य: 1 कप जाडा रवा, त्याच्यानंतर साखर,
1 कप तूप, नंतर दूध आणि पाणी 1 कप घेतलेलं आहे. त्या आपल्याला गोड पदार्थ म्हणजे थोडंसं मीठ लागतं म्हणून मीठ घेतले आहे. त्याच्यानंतर वेलची आणि सुकामेवा म्हणजे सगळं मनुका, काजू, बदाम, पिस्ता आणि त्याला लागणारं केळं. तर आधी रवा भाजून घेऊया आणि दूध आणि पाणी गरम करून ठेवूया. आता आपण रवा भाजून घेऊया. तूप घालते. एक कप रवा आहे त्याला 1 कप तूप. आणि रवा घालूया. रवा चांगला भाजायचा. हे बघा रवा भाजत आलाय. आता आपण हे ड्रायफ्रूट घालूया. हे बघा आता केळी पण याच्यातच घालायची आहे लगेच. झालेला आहे रवा. आणि थोडस मीठ म्हणजे जरा चवीपुरतं थोडस मीठ टाकायचं. आता हे गरम दूध झालंय. हे गरम दूध घालते. जरा रवा शिजला की मग साखर घालायची. बघा होत आलंय. आता आपण साखर घालूया. हे बघा एक कप रव्याला 1 कपच साखर घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर अजून गोड घेऊ शकता, टाकू शकता. आता जरा थोडं शिजू दे. साखर घातल्यावर जरा पाणी सुटतं त्याला. जरा आता शिजू दे. आणि थोडी ही वेलची पावडर टाकूया. A few inches later. गोड शिरा होत आलाय. आणि थंड झाल्यावर मग तो हे होतो सुकतो. बघा झालाय. तर तुम्हाला आता मी नैवेद्याचं ताट वाढून दाखवते. बघा झालाय. हे बघा जेवण नैवेद्याचं ताट तयार झालंय. संकष्टीचं नैवेद्याचं ताट तयार झालंय. कसं झालंय बघितलात ना तुम्ही व्हिडिओ? कसा वाटला तुम्हाला? छान वाटला ना? बघा असंच करून बघा. अगदी साधं आणि सरळ सोपं एकदम नैवेद्य. आणखीन त्याला कांदा नाही, लसूण नाही, काय नाही. एकदम शाकाहारी असं ही थाळी मी बनवली आहे. कशी वाटली तुम्हाला? त्याच्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.
ही भाजी तयार. तसंच मी वरण पण करून ठेवलंय, तुम्हाला दाखवते. नाही झालंय. मग आता केळी पण